नमस्कार मंडळी. सर्वांना नमस्कार. आज विशेष एक द्वादशीसाठी म्हणून व्हिडिओ करण्याचं ठरवलेलं आहे. तुम्हाला आवडेलच. आत्ता जी काल प्रबोधिनी एकादशी झाली, त्याचं व्रत असतं. एकादशीचं व्रत हे दशमीला सुरू होतं आणि एकादशी पूर्ण उपवास आणि द्वादशीला उपवास सोडणे, त्या द्वादशीला पारणं असं त्याचं नाव आहे. तर हे 3 दिवसाचं व्रत दशमीला सुरू होतं आणि आज हे संपतं. पण विशेष काय आहे, त्याचं द्वादशीचं महत्त्व काय आहे? तर आपण जी सुरुवात आषाढ एकादशीपासून चातुर्मास सुरू झाला होता, त्या चातुर्मासामध्ये अनेक व्रतवैकल्य सांगितलेली आहेत. त्या व्रतवैकल्याच्या त्या व्रताची सांगता करण्याची वेळ म्हणजे हे चातुर्मास समाप्ती. आता पुढच्या 5 दिवसात ही चातुर्मास समाप्ती होते आणि आपण जे काही नियम केलेले असतात रोज, त्या नियमांची सांगता आपण करू शकता. सगळ्यात महत्त्वाचा आजचा विषय म्हणजे द्वादशीला कालपासूनच म्हणजे एकादशीपासूनच तुळशी विवाह आरंभ असं लिहिलेलं असतं. तुळशी विवाह का करतात? तर तुलसी विवाह करण्याचा हेतू असा आहे की आपण इथून पुढे जे विवाह संस्कार सुरू होतात, लग्नसराई ज्याला तुम्ही म्हणता, त्यामध्ये आपल्या प्रत्येक कार्यामध्ये कुठलीही बाधा येऊ नये, कार्य उत्तम व्हावं आणि लक्ष्मीनारायणाची अखंडित कृपा आपल्या सर्वांवरती राहावी आणि त्या नवीन होणाऱ्या दोन्ही उभयतावरती सुद्धा लक्ष्मीनारायणाची कृपा असावी, याकरिता म्हणून हा विवाह संस्कार सांगितलेला आहे. मग तुळशी विवाह संस्कार प्रत्येक जण करत असतात का? अनेक जणांना माहिती पण नाही. पण काही ठिकाणी प्रत्येक वर्षी त्या घरामध्ये तुळशी विवाह करण्याची परंपरा आहे. मग तुळशी विवाह कसा करावा, का करावा, याच्यामध्ये पुराणामध्ये एक कथा येते. अनादी कालापासून ही कथा सांगितली जाते. ती कथा कुठली आहे, ती आधी कथा ऐकूया आणि मग पुढे त्याचं फल काय मिळतं, हे करण्याने काय होतं, हे आपण ऐकूया. सर्वात या कथेमध्ये काय सांगितलं आहे, तर एक शंकराच्या म्हणजेच महादेवाच्या अंगामधून, शरीरामधून तेज, जे तेज आहे ते ज्या ज्या ठिकाणी पडलं गेलं त्या ठिकाणी काहीतरी शक्ती प्राप्त झालेली आहे. जसं की डोळ्यातनं अश्रू पडले म्हणा, किंवा रुद्राक्ष ज्याला आपण म्हणतो, अश्रूचा एक थेंब जरी पडला तरी त्याच्यापासून रुद्राक्ष तयार झालं आणि ते रुद्राक्ष इतकं तेजस्वी असतं, आपल्याला अनेक गोष्टीवरती, शरीरावरती त्याचा परिणाम चांगला जाणवतो. जर आपण ते धारण केलं तर त्याचा परिणाम चांगला जाणवतो, म्हणून रुद्राक्षाला महत्त्व आहे. असंच एक तेज शंकराच्या शरीरामधून समुद्रामध्ये पडलं आणि त्यावेळेला समुद्रामध्ये तेज पडल्यानंतर त्याच्यापासून एक दैत्य तयार झाला. तो जालंधर नावाचा दैत्य त्यापासून उत्पन्न झाला आणि तो दैत्य उत्पन्न झाल्यापासून त्याला फक्त एकच की मला लक्ष्मी प्राप्त करून घ्यायची आहे, आणि असं म्हणून तो सारखा लक्ष्मीची उपासना करायचा. ज्या वेळेला लक्ष्मीची उपासना तो करायला लागला त्यावेळेला त्याला लक्ष्मी प्रसन्न पण झाली. पण लक्ष्मीने त्याला म्हणले की ठीक आहे, तू उपासना केलीस म्हणून मी तुला भाऊ मानते, कारण लक्ष्मी ही समुद्रापासून उत्पन्न झालेली आहे आणि जालंधरसुद्धा समुद्रामधूनच उत्पन्न झालेला आहे. म्हणून दोघेही भाऊ बहिणीचं नातं त्या दोघांमध्ये तयार झालं आणि तो त्या सगळ्या गोष्टीमुळे त्याला काही प्रसन्नता वाटली नाही, म्हणून तो थांबला नाही. तो पुन्हा उपासना करू लागला आणि उपासना करत असताना पुढे त्याला पार्वती प्राप्त करून घ्यायची होती, शंकराची पत्नी. मग पार्वतीला आपल्याला मिळावी याकरिता तो पुन्हा उपासना सुरू केली त्यांनी, आणि उपासनेनी काही होईना म्हणून युद्धाला तयार झाला आणि युद्ध करायला सुद्धा तो तयार झाला.
आणि हिमालय पर्वतावर जाऊन युद्ध करू लागला. त्यावेळेला तिथे पार्वतीने विष्णूला प्रार्थना केली की हे भगवंता देवा, की या जालंधराचा वध कोणी करू शकणार नाही का, किंवा याचा पराभव कोणी करू शकणार नाही का, असे विचारल्यानंतर भगवान विष्णू म्हणाले की पार्वती, या जालंधराला खूप मोठं वरदान प्राप्त आहे की याचा पराभव कोणी करू शकत नाही, पण तरीसुद्धा एक होऊ शकते. काय उपाय आहे? तर याची जी पत्नी आहे ती दैत्यराजाचीच आहे आणि तिचं नाव आहे वृंदा. ही जी वृंदा आहे ती वृंदा अतिशय तेजस्वी आहे, पतिव्रता आहे, आणि त्या पतिव्रतेचं जे तेज आहे त्या तेजामुळे या जालंधराला कोणी हरवू शकत नाही आहे, पराभव करू शकत नाही आहे. मग त्या पतिव्रतेचं व्रत तोडावं कोणीतरी, म्हणजे निश्चित जालंधराचा पराभव होऊ शकतो किंवा त्याचा वध होऊ शकतो. असं सगळी त्या ठिकाणी पार्वती आणि विष्णूंचा हा संवाद झाला. आणि मग पुढे विष्णूंनी प्रयत्न केला. काय प्रयत्न केला? तर विष्णूंनी एक ऋषी चा अवतार त्या ठिकाणी धारण केला. बरोबर 2 राक्षस घेतली आणि वृंदा जिथे एकटी तपश्चर्या करत होती त्या ठिकाणी ते गेले. त्यावेळेला त्या वृंदाने पाहिल्यानंतर त्या 2 राक्षसांना बघून वृंदा घाबरली, अतिशय भयभीत झाली. त्यावेळेला विष्णूच्या स्वरूपात जे ऋषी होते त्या ऋषींनी त्या दोन्ही राक्षसांना मारून भस्म केलं. आणि वृंदाची त्या ठिकाणी वृंदा आली आणि ऋषींना साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाली, ऋषी हो, तुम्ही अतिशय शक्तिशाली आहात आणि तुमच्यामुळे माझे प्राण आज वाचले असं म्हणून भगवंताला ती वर्णन करू लागली, प्रार्थना करू लागली. त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं, हे वृंदा, तू अत्यंत पतिव्रता आहेस, तुझं पतिव्रत एवढं मोठं आहे, तरी तू तपश्चर्या का करतेस? त्यावेळेला ती म्हणाली की मला तुम्ही सांगू शकाल का हे ऋषी, की माझे जे पती आहेत ते पार्वती मिळावी म्हणून हिमालय पर्वतावरती अत्यंत त्या ठिकाणी युद्ध सुरू आहे आणि ते युद्धाचं काय झालंय हे मला कळण्याकरिता म्हणून मी तपश्चर्या करते आहे. तुम्ही सांगू शकाल का त्यांचं काही तुम्ही? त्यावेळेला विष्णूंनी एका हातामध्ये जालंधराचं शिर आणि एका हातामध्ये जालंधराचं धड असं त्यांनी त्या ठिकाणी तिला दाखवलं. त्यावेळेला वृंदा खदा त्या ठिकाणी मूर्छा येऊन पडली आणि परत विष्णूंनी पाहिलं. त्यावेळेला ती उठून म्हणाली की माझ्या पतीची अशी अवस्था झाली आहे, तर तुम्ही या पुनर्जीवित करू शकता का? असं ऋषींना प्रार्थना केल्यानंतर ते प्रत्यक्ष विष्णूच होते, त्यामुळे त्यांनी त्या जालंधराला प्रत्यक्ष जिवंत केलं आणि त्या जालंधराच्या शरीरामध्ये विष्णूंनी प्रवेश केला. हे सर्व वृंदाला माहिती नाही आहे. वृंदाला फक्त एकच माहिती आहे, ऋषी आहेत आणि त्यांनी माझ्या पतीला जिवंत केलेलं आहे. ती मनापासून जशी रोजची पूजा करते त्याप्रमाणे पातिव्रत्य जशी सांभाळते त्याप्रमाणे ती रोज सांभाळायची. पण जालंधराबरोबर ती राहायला लागली. तिला वाटलं हा खराच जालंधर आहे, माझे पती आहेत असं म्हणून ती त्यांच्याबरोबर रममाण झाली आणि त्यामुळे तिचे पतिव्रत्य तुटले गेले. तिचं जे व्रत होतं ते व्रत तिचं तुटलं गेलं आणि त्या व्रताचा भंग झाला. त्या व्रताचा भंग झाल्यामुळे इकडे जे चाललेलं युद्ध होतं त्या युद्धामध्ये त्याचा पराभव झाला जालंधराचा. हे ज्या वेळेला वृंदेला कळलं त्यावेळेला वृंदेनी शाप दिलेला आहे विष्णूला की तुम्ही असं मला फसवलंय म्हणून तुम्हाला हृदय नसलेला शिला असे तुम्ही व्हाल, असं त्या ठिकाणी शाप दिला. तो शाप म्हणजे काय? तर शालिग्राम आपण बघतो, शालिग्राम असतो, ते शालिग्रामाला हृदय नाही आहे पण विष्णू स्वरूप आहे. म्हणूनच त्या शालिग्रामाला इतकं महत्त्व आलं. त्याचं कारणच ते आहे की विष्णू स्वरूप आहे. त्या वृंदाच्या शापामुळे भगवंत प्रत्यक्षात शालिग्राम झाले, शिला झाली त्याची. पण हे करून कसं चालेल? कारण पालनकर्ता विष्णू आहेत आणि कलियुगामध्ये सगळीकडे खूप काही गोष्टी घडायला लागल्या, संतुलनच बिघडलं. या भूतलाचं पृथ्वीतलाचं सगळं संतुलन बिघडलं आणि म्हणून पुन्हा एकदा देवतेंनी सगळ्या त्यांची प्रार्थना केली वृंदाची की वृंदा तू शाप मागे घे,
शापमोचन जे काय असतं तू कर, असं विष्णूला शाप देऊ नको असे प्रार्थना केल्यानंतर ती म्हणाली ठीक आहे, आणि म्हणून तिने शाप मागे घेतला तिचा. त्यावेळेला विष्णूंनी परत एकदा अवतार घेऊन तिच्याकडे बघितलं आणि म्हणाले की वृंदा, तू ज्यावेळेला विष्णूला त्यांनी पुनर्निर्मित केलं वृंदेनी, त्यावेळेला वृंदासुद्धा त्या ठिकाणी दाह झाली होती. तिने स्वतःला संपवलं, तिचं भस्म झालं. पण ज्यावेळेला हे होत होतं त्यावेळेला एक विष्णूंनी तिथे तिला वरदान दिलेलं आहे. काय वरदान आहे? ज्यावेळेला वृंदा भस्म झाली त्यावेळेला भस्मातून एक तुळशीचं रोप त्या ठिकाणी तयार झालं, आणि ते तुळशीचं रोप जे आहे ते पाहून विष्णूंनी वृंदाला सांगितलं की तू इतकी तेजस्वी आहे, तुझं पतिवृत्य एवढं छान आहे, त्यामुळे तुझ्या पतिवृत्य बघून मी प्रसन्न झालेलो आहे. तू माझ्या चरणापाशी कायम राहशील. जो हा शालिग्राम घेऊन तुझ्याशी विवाह आजच्या दिवशी लावेल त्याला सौभाग्य, संतती, ऐश्वर सगळ्या गोष्टी प्राप्त होतील, असं त्यावेळेला त्यांनी वरदान विष्णूंनी वृंदाला दिले. म्हणून घरामध्ये वृंदावन आपण म्हणतो, तुळशी वृंदावन असावं किंवा तुळस असावी, आणि त्यावेळेसपासून हा विवाह संस्कार त्या ठिकाणी चालू राहिला. परंपरेमध्ये आपल्या हा विवाह संस्कार आला आणि प्रत्येकाला राजैश्वर्य भोगण्याकरिता किंवा लक्ष्मीनारायणाची अखंडित प्रीती किंवा कृपा व्हावी याकरिता म्हणून ही परंपरा प्रत्येक घरामध्ये तुळशी विवाह करण्याची परंपरा आली. आणि हा विष्णूचाच वरदानामुळे हे आपण करतो. म्हणून आजच्या दिवशीपासून काल एकादशी, आज द्वादशी, उद्या त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवसापर्यंत विवाह तुम्ही कधीही करू शकता. संध्याकाळच्या वेळेला हा विवाह करावा. संध्याकाळी आपल्याला जसे जमेल तसे त्याप्रमाणे शाळीग्राम तुळशीमध्ये ठेवा आणि त्यांचा विवाह संस्कार दोघांचा त्या ठिकाणी करावा. आपल्याला ज्याप्रमाणे आपली जेवढी ऐपत आहे त्याप्रमाणे करावा. जास्त मोठ्या प्रमाणात करू शकता, नाही शक्य तर छोट्या प्रमाणात करू शकता, पण विवाह निश्चित करावा. या विवाहाने घरामध्ये सुख, समृद्धी, राजैश्वर्य ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणूनच हा व्हिडिओ करण्याची मला या ठिकाणी इच्छा झाली, म्हणून मी तुमच्याशी हे सगळं शेअर केलो. आणि असंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. मी असेच व्हिडिओ करत राहीन. धन्यवाद. नमस्ते, नमस्कार.